नमस्कार. नमस्कार. मी प्राध्यापक प्रदीप पिरापुरे. अखिल भारतीय बुरुड समाज यांच्यातर्फे आयोजित प्रेरणादायी जीवन प्रवास या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व बुरुड बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपण एक नवीन व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या जीवन प्रवासाचं विविध रंग रूप उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाने बुरुड समाजामध्ये एक वेगळं आदराचं स्थान निर्माण करणारे, त्याचबरोबर केंद्र शासनाच्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आदरणीय रामलालजी बोरकर व त्यांच्या पत्नी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सौ अंजिराताई रामलालजी बोरकर या आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रेरणादायी जीवन प्रवास हा कार्यक्रम चालू करण्याची संकल्पना अशी आहे की आपले ज्येष्ठ आहेत त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास पुढील येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतो. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बुरुड समाजामध्ये सुद्धा जे काही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आपलं आयुष्य मोठ्या सुख समाधानाने पूर्ण केलेलं आहे आणि त्या जीवन प्रवासामध्ये त्यांना विविध स्थळावरती संकट आले, अडचणी आल्या, संघर्ष करावा लागलं. ह्या संपूर्ण परिस्थितीवरती मात करून आपलं आयुष्य समृद्धपणाने ते जगून राहिलेले आहेत. तर अशाच एका जोडप्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे मान्यवर दोन्ही मान्यवरांना मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपण या कार्यक्रमातून आपल्या जीवन प्रवासाचं एक सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न करूया आणि मला आत्मविश्वास आहे की तुमचं जीवन प्रवास नक्कीच आपल्या बुरुड समाजातील नवीन तरुणी विद्यार्थी मित्रांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांना मोटिवेशन मिळेल तुमच्या जीवन प्रवासातून आणि त्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होईल, उच्च शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण होईल. तर सर, मी पहिला प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आपलं जन्म कुठे झालं, केव्हा झालं आणि एकंदरीत आपल्या परिवारामध्ये किती सदस्य होते आणि तुमची आर्थिक परिस्थिती त्यावेळेची कशी होती? मी रामलाल हंसाराम बोरकर. माझे जन्म तुमसर रोड, गावाचे नाव देववाडी, जिल्हा भंडारा असून गयादीन महाराज यांच्या घरी दिनांक 24/4/1940 या वर्षी जन्म झाला. त्यावेळेस 4 सदस्य होते व कुटुंबाची परिस्थिती साधारण होती. मॅडम, आपण सुद्धा आपल्या परिवारामध्ये कशी स्थिती होती आणि तुमचा जन्म कुठे झालं ते पण तुम्ही सांगावं. मी अंजिरा बोरकर. माझे जन्म सावनेरला झाले. आम्ही म्हणजे 5 जण होतो. तुझी बहिणी 2 भाऊ आणि माझे वडील म्हणजे बासाचंच काम करत होते. त्याच्यात मी 7वा वर्ग म्हणजे सावनेरलाच झाले. नंतर PTCला नागपूरला नाव टाकलं माझं. म्हणतात ना की जीवनात सुधारणा, मनुष्यात समजूतदारपणा येण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असते. जेव्हा मनुष्य शिक्षित होतो तेव्हाच तो समाजाच्या आणि देशाच्या कामात येतो. त्यामुळे शिक्षणाचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आणि आपण सुद्धा मागील ते 50 वर्ष अगोदरची परिस्थिती आपल्या समाजाची पाहत असता शिक्षणाचा अभाव आपल्या समाजात होताच. फारसे गुरुड बांधव आणि भगिनी शिक्षणाकडे जायचे नाही. त्याही काळामध्ये तुम्ही उच्च शिक्षित झालेत, शिक्षणाला महत्त्व दिलं आणि शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली. तर आम्हाला आवडेल की तुमचं शैक्षणिक वाटचाल कशी झाली. तर पहिल्यांदा सरांना मी विचारू इच्छितो की त्यांची शैक्षणिक वाटचाल कशी झाली, त्यानंतर मॅडम सांगतील. माझी शैक्षणिक वाटचाल अत्यंत हलाखीची होती. मी 11वी मॅट्रिकची परीक्षा देतपर्यंत 7 शाळा बदलल्या. अच्छा. तेही वेगवेगळ्या गावी. मी 7 वर्षाच्या झाल्यावर अगोदर कुटुंबाची परिस्थिती साधारण होती. ही परिस्थिती या 7 वर्षात अत्यंत हलाखीची झाली. त्यामुळे वेळोवेळी पोट भरण्याकरिता गाव बदलायचे आणि ज्या गावी गेलं त्या गावी माझे नाव शाळेत टाकण्यात येत असत. पहिली शाळा जनपद शाळेत दिवाळीला, दुसरी शाळा बाजार शाळा रामटे, तिसरी शाळा जनपद प्रायमरी शाळा पांढरी, चौथी शाळा शहीद मिश्रा हायस्कूल तिरोडा, 5वी शाळा तिलीबाई हायस्कूल वारासिंगी, 6वी शाळा कंटोनमेंट गव्हर्नमेंट प्रायमरी शाळा कामठी आणि 7वी शाळा मॉडेल हायस्कूल नागपूर. अच्छा मॅडम, तुम्ही सांगा आता तुमच्या शैक्षणिक वाटचाल. माझे शैक्षणिक वाटचाल साधारणच होते. वडील म्हणजे भाषाचं काम करून म्हणजे घर चालवत होते. आणि आम्ही माझे पहिल्या वर्गात नाव टाकले प्रायमरी शाळेत, सुभाष प्रायमरी शाळा पावणे. नंतर हायस्कूल मध्ये 5व्या वर्गापर्यंत, 5व्या वर्गापासून 7वी पर्यंत तिथे राहिले आणि नंतर मग PTCला नाव टाकलं. अच्छा. तर मला वाटतं की आपण आपला जो समाज आहे तो बांबूकाम करत असल्यामुळे भटकंती करायचा एका गावातून दुसऱ्या गावी. आणि मी पण एज्युकेशन घेतलं असल्यामुळे मला माहिती आहे की बा एक ते 2 वर्ष एका शाळेमधून शिक्षण घेतल्यानंतर 3ऱ्या वर्षी नवीन शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागते आणि परत त्या नवीन शाळेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणे, क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणे हे खूप अवघड गोष्ट असते. कारण की आपण नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जातो, नवीन शाळेमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतो तर आपल्याला तिथे रमायलाच 1-2 वर्षे लागतात आणि आपला हा पारंपरिक धंदा असल्यामुळे आपल्या समाजातील म्हणजे आपल्यासारख्या ज्येष्ठांना त्यावेळेस म्हणजे विविध शाळेमधून प्रायमरी शिक्षण घ्यावं लागत होतं, माध्यमिक शिक्षण घ्यावं लागत होतं. तर हे खूप कठीण परिस्थिती होती. तरीसुद्धा तुम्ही कुठेही न डगमगता शिक्षणाला महत्त्व जाणून तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी मिळवली. तर मला आपल्याला दुसरा प्रश्न विचारू इच्छितो की त्या काळामध्ये सुद्धा नोकरी मिळवणे हे काही सोपी गोष्ट नव्हती. बरेच लोक शिक्षणच घ्यायचे नाही, परंतु जे शिक्षित असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळवणे ही खूप कठीण होतं आणि त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दोघेही नोकरी मिळवलं. सरांनी तर केंद्र शासनाच्या एका उच्च कोटीच्या संस्थेमध्ये नोकरी मिळवलं. तर त्याबद्दलचा प्रवास आणि त्या नोकरी मिळवायसाठी तुम्हाला कसं संघर्ष करावं लागलं त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल. सुरुवातीला हायस्कूल पर्यंत शिक्षण घेतल्यावर मला सरकारी नोकरी कुठेच मिळत नव्हती. कारण अनुभवाचा म्हणजे एक्सपिरियन्स याचा अभाव होता. परंतु मला जिद्द होती
मग सरकारी नोकरी मिळत नाही, हम्म. अनुभव नसल्यामुळे बरं. सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून प्रायव्हेट नोकरी करण्याचा मी विचार केला. तेव्हा रामकृष्ण रामनाथ बिडी फॅक्टरी, हम्म. आम्ही कामठीला राहत होतो. बरं. रामकृष्ण रामनाथ बिडी फॅक्टरी कामठी या ठिकाणी ॲज ए मुनीम हां. म्हणून नोकरी करत होतो. अच्छा अच्छा. त्यावेळेस मला 48 रुपये पगार मिळत होता. हां. 2 वर्ष नोकरी केल्यानंतर हम्म. बिडी मजदुरांनी आंदोलन केले. अच्छा. बिडीचे रेट मिळावं म्हणून हां. आंदोलन केलं. ते आंदोलन कंपनीला परवडत नव्हतं हम्म. म्हणून त्यांनी ते कंपनी बंद करून टाकली. नंतर दुसरी नोकरी खंडेलवाल सर्वला इस्कन्हान हम्म. या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंट म्हणून मला टेक्निकलची जागा मिळाली. हां. त्यावेळेस माझा लहान भाऊ केसरलाल हंसराम बोरकर हां. हा चपरासीच्या जागेवरती काम करत होता. बरोबर. त्यांनीच माझी शिफारस केली. हम्म. त्यावेळेस खंडेलवाल कंपनीचे वर्क्स मॅनेजर हम्म. SV भागवत होते. हां. त्यांच्याकडेच माझा भाऊ चपरासीची नोकरी करत होता. अच्छा. लॅबोरेटरीमध्ये एक जागा खाली होती अटेंडंटची. हम्म. हम्म. माझ्या भावाने त्यांच्याकडे शिफारस केली. हम्म. आणि शिफारस केल्यानंतर मला नोकरीवर बोलवलं. 2.5 वर्ष काम केल्यानंतर हम्म. भागवत साहेब हां. हे या ठिकाणी खंडेलवालमध्ये वर्क्स मॅनेजर होते. हम्म. हम्म. त्यांची पोस्टिंग बेंगलोरला डेप्टी वर्क्स मॅनेजर म्हणून झाले. बरं. मला एक्सपिरियन्स पाहिजे होता. हां. त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 2.5 वर्षाची मी लॅबोरेटरीमध्ये काम केल्याचे हां. घेऊन घेतली. बरं. ते सर्टिफिकेट मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हां. गांजाखेत हम्म. या ठिकाणी नोंदणी केली हम्म. आणि मला लॅबोरेटरी अटेंडंट करता हां. 6 महिन्यांनी इंटरव्ह्यू कॉल मिळत गेले. बरोबर. पहिला इंटरव्ह्यू कॉल आहे हम्म. सायन्स कॉलेज नागपूर. हां. दुसरा इंटरव्ह्यू कॉल आहे हम्म. ऍग्रिकल्चर कॉलेज नागपूर. बरं. तिसरा इंटरव्ह्यू कॉल आहे हम्म. मेंटल हॉस्पिटल नागपूर. हां. आणि चौथा इंटरव्ह्यू कॉल आहे एग्मॉर्क लॅबोरेटरी हम्म. नागपूर. हम्म. हम्म. ह्या 4ही ठिकाणी माझे सिलेक्शन झालं नाही. काहीतरी कारण होतं. हां. हां. 5वा इंटरव्ह्यू कॉल आलाय इंडियन ब्युरो ऑफ माइन्स भारतीय खनिज विभाग सदर नागपूर. हां. हां. त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. बरं. की लॅबोरेटरीचा मला अनुभव होता. त्या बरोबर. कारणाने मला लॅबोरेटरी अटेंडंटचे हम्म. पोस्ट मिळाली. त्यावेळेस मला 185 रुपये पगार मिळत होते. हां. तर सर तुम्ही आज आपण आपल्या समाजामधील तरुणांचं चित्र पाहिलं तर असं लक्षात येते की आपले तरुण बरेचसे ग्रॅज्युएट पण झाल्यानंतर सुद्धा नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. पण 1-2 इंटरव्ह्यू दिलं आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर ते निराश होऊन आपल्या गावी परत येतात आणि घरी बसून असतात आणि त्यांचा एक असा आत्मविश्वास ढासळून जातो की नाही आपल्याला आता कुठेही नोकरी मिळणार नाही. आपण इतर समाजाच्या तुलनेमध्ये किंवा इतर समाजाच्या मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरू शकत नाही अशी निराशा बाळगून राहतात. पण तुम्ही 50 वर्ष अगोदर 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यातल्या त्यात तुम्ही नोकरी मिळवायसाठी जे जिद्द बाळगली तुमच्या मनामध्ये आणि त्या जिद्दीच्या भरोशावर तुम्हाला आज केंद्र सरकारच्या शासकीय संस्थेमध्ये नोकरी मिळवू शकलेत तुम्ही. तर असाच बोध आपल्या आजच्या तरुण पिढींनी पण ठेवायला पाहिजे. कारण तुमचं जे तुम्ही सांगितलं की बा मला 4th क्लासमध्ये जरी नोकरी मिळाली तरी पण मला नोकरी मिळवली पाहिजे हे माझी जिद्द होती. कारण बरोबर आहे की आपला जो व्यवसाय आहे बांबू काम तर या बांबू कामाच्या व्यवसायावरती दररोज आपल्याला मिळकत मिळेलच याची काही गॅरंटी नसते.
त्यामुळे त्याही काळामध्ये नोकरीला महत्त्व होतंच आणि आजही नोकरीला महत्त्व आहे आणि पुढेही नोकरीला महत्त्व राहणारच आहे. कारण एकदा नोकरीमध्ये लागल्यानंतर आपल्याला मंथली पेमेंट मिळतो आणि एक आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती सांभाळायसाठी एक आपण सक्षम होतो. एखाद्या वेळेस आजारी पडलो, 10-15 दिवस जरी आपण संस्थेत गेलं नाही तरी पण सुद्धा आपल्याला पेमेंट मिळतो. परंतु आपण आपला व्यवसाय करत असताना जर आपण आजारी पडलो किंवा एखादा समाज बांधव आजारी पडला आणि त्यांनी 15-20 दिवस काम नाही केलं तर त्याचं कुटुंब कसं चालवायचं हा मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर येऊ शकतो. त्यामुळे आजही आपल्या समाजामध्ये जे तरुण शिकत आहेत, तरुणी शिकत आहेत, त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न करायला पाहिजे असंच तुमच्या जीवन प्रवासातून असं आम्हाला समजायला येते. मॅडमला मी विचारू इच्छितो की तुमचं नोकरी कसं मिळाली आणि कशा प्रकारे तुम्ही समोर वाटचाल केलं. जिल्हा परिषद हां त्याचे म्हणजे हे निघाले होते, शिक्षकांची जागा निघाली होती. हां तर तिथे मी मग अप्लिकेशन केलं हम्म, हम्म. आणि मग माझं नाव त्याच्यात आलं. अच्छा अच्छा. तर मी पीटीसी म्हणून हम्म. घेतलं त्यांनी हां हां आणि मला मग नोकरीचा काल आला 1964 मध्ये. अच्छा अच्छा. बघा म्हणजे त्याही कालावधीमध्ये तुम्ही स्त्री असून सुद्धा नोकरी केली पाहिजे, आपण आपल्या स्वावलंबी झालो पाहिजे आर्थिक दृष्टीने, हे तुमच्यामध्ये जिद्द होती. पण आज आपण आपल्या समाजाचं चित्र बघतो तेव्हा आपल्या समाजातील ज्या मुली आहेत त्या अगदी कमी वयामध्ये लग्न करून घेतात, त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा नोकरी करायसाठी समोर यायला पाहिजे. कारण नोकरी करण्यामधून आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्याला आर्थिक पाठबळ मिळते आणि संसार चालवायला अजून म्हणजे सोयीस्कर होतो. तर तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा नोकरी मिळवली, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी पुढचा प्रश्न आपल्या दोघांनाही विचारू इच्छितो की जसं नोकरीमध्ये लागल्यानंतर नेमकं प्रश्न येतो लग्नाचा, विवाह बंधनात अडकण्याचा. तर तुम्ही विवाह बंधनात कसे अडकले, तुमचं लग्न कसं जुळलं? माझ्या वडिलांनी हम्म. मी 10 वर्षाचे असताना हां माझ्याकरता सावनेर येथील डोमाजी नागपुरे हम्म. यांची मुलगी पाहिली होती हां आणि गोष्ट पक्की करून हम्म. मुलीला कुंकवाचं बोट लावलं होतं. अच्छा अच्छा. त्यावेळेस आमचे लग्न झाले नाही, हां हां परंतु गोष्ट पक्कीच्या आधारावर हम्म. सन 1962 हम्म. या वर्षी माझे आणि अंजिरा नागपुरे सोबत हम्म. हम्म. लग्न संपन्न होऊ शकता. कारण की आपण म्हणतो ना की पती पत्नी म्हणजे संसाररूपी गाडीचे 2 चाकं आहेत आणि संसार चालवत असताना दोघांचेही तेवढंच महत्त्व असतो अनन्यसाधारण संसार चालवण्यात आणि संसार यशस्वीरित्या पूर्ण करण्यामागे पण दोघांचा एक मोठा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या पत्नीचे काही चांगले गुण जे तुम्हाला प्रकर्षाने जाणवले की नाही बा या गुणांमुळे आमचा संसार म्हणजे फुलला काही? मी नोकरी करत असताना हम्म. माझेही पगार मिळत होते. हां हां मिसेस सुद्धा नोकरी करत असताना हां तिचेही पगार मिळत होते. हां. परंतु आम्ही आपले पैसे वेगवेगळे ठेवले नाही, बरं. एकाच ठिकाणी ठेवत होतो. हां हां मला जे लागतील ते मी खर्च करत होतो, हां हां मिसेसला जे लागतील ते खर्च करत होतो. हां. परंतु आम्ही दोघंही हम्म. एकामेकाचे खर्चाच्या बाबतीमध्ये हां हिशोब घेत नव्हतो. बरोबर. मिसेसला माझ्यावरती इतका विश्वास होता हम्म. की हे किती पैसे खर्च करतील हम्म. तरी बेकार खर्च करणार नाही, कारण की माझी सवय तिला माहित आहे. हां. म्हणून मी लाखाने पैसे खर्च केले, हम्म. पण कधी मला हिशोब विचारला नाही बरोबर. आणि मी सुद्धा तिला हिशोब विचारत नाही. जे आम्हाला लागतात हां हां तेवढे आम्ही खर्च करतो. हां. हे स्वभाव मला तिथे आवडलं. बरोबर. हे नक्कीच
कारण कुठलंही नातं जे आहे ते नातं एका विश्वासावर टिकून असते आणि जे कोणी नात्यामध्ये अडकतात म्हणजे पती पत्नी असो मित्रमैत्रीण असो कुणीही असो कुठलंही नातं असो त्या दोन व्यक्तीमधलं जे नातं आहे ते नातं टिकायसाठी त्या दोघांचं एकमेकावरचा विश्वास हा खूप मोठा गोष्ट असतो आणि तो तुमचा विश्वास एकमेकावरती असल्यामुळेच आज 80व्या वर्षी पण तुम्ही एकत्र मोठ्या आनंदाने आणि सुख समृद्धीने आपलं संसार चालवत आहात. पण तत्पूर्वी मी मॅडमला विचारू इच्छितो की बा सरांचे काही असे चांगले गुण जे आहेत स्वभावातले ते तुम्ही सांगू शकाल काय? त्यांचा स्वभाव म्हणजे एवढा चांगला आहे माझ्यासाठी की काहीच सांगता येत नाही. बरं, पुढचा प्रश्न आपण घेऊया. पती पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी जरी योग्य असले तरीही केवळ आपापसातील विरोधाभासामुळे कितीतरी नाते तुटून जातात. अगदी क्षुल्लक कारणावरून काडीमोड घेतात. परंतु आपण आज वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा तितक्याच आनंदाने आणि विश्वासाने आणि प्रेमाने हे नातं जपत आहात. संसार सुखाचा होण्यासाठी नेमक्या कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात त्याबाबत थोडं आपल्या नवीन पिढीच्या विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना आपण सांगू काय मार्गदर्शन करा? आजच्या नवविवाहित जोडप्यांनी त्यांचे नातं कायमस्वरूपी टिकावं यासाठी दोघे समंजसपणाने मिळून मिसळून राहावे. घरातील मोठ्या वडिलांची मान सन्मानाने आणि आदराने राहावे. पत्नीने आपल्या पतीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यावे आणि विचार करून मोजके बोलावे व घरातल्या मोठ्या माणसांचा आदर सत्कार करावा. तसेच दोघांनी दुसऱ्यांचे ऐकून घरात वादविवाद करू नये किंवा कलह वाजवून घेऊ नये. यावर एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. बरोबर आहे सर. पुढचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की तुमच्या जीवनातील अविस्मरणीय एखादा क्षण आमच्यासोबत शेअर करा. भंडारा जिल्ह्यात आडीपार म्हणून एक गाव आहे. बरं. तिथे माझे मामा लोकांचे आश्रयाने आम्ही सर्व कुटुंब पोट भरण्याकरिता राहण्यास गेलो. सन 1952 ची गोष्ट आहे. त्यावेळेस पावसाळी पाऊस पाहिजे तसा न पडल्यामुळे अन्नधान्य भरपूर झाले नाही आणि अकाल पडला. त्यावेळेस मी 4थ्या वर्गात शिकत होतो. माझी शाळा 3 किलोमीटर पांढरी येथे होती. अकाल पडल्यामुळे बाजारात अन्नधान्य मिळत नव्हते. त्या गावात आम्ही कुटुंबात 5 लोक होतो. परंतु बांबूचे बनवलेल्या टोपल्यांच्या धंदा बरोबर चालत नसल्यामुळे माझे वडील हंसरामजी बोरकर धंद्याच्या निमित्ताने रामटेकला निघून गेले आणि महिन्यातून एक वेळा 10 रुपये किंवा 15 रुपये मनी ऑर्डरनी पाठवायचे. एवढ्या पैशात भागत नव्हते. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. मी 12 वर्षाचे होतो. आम्ही 4 लोक राहत होतो. माझा भाऊ केसरलाल बोरकर, आई बहीण गौरवबाई बोरकर. एवढी उपासमारीची समस्या असून सुद्धा आई कास्तकारीच्या कामावर जायची आणि मी सकाळची शाळा करून आंब्याच्या आंबराईत जाऊन 20 भर आंबे आणायचे. ते आंबे चोकून खायचे किंवा रस करून प्यायचे.
तसे जेवणासोबत भाकरी, पोपट, कुलथा, लाल चना यांचे घुगऱ्या सुद्धा आम्ही खात होतो. बरं. भात अजिबात मिळत नव्हते. सकाळी पहाटेला 5 वाजता मोह वेचण्याकरता जंगलात जात होतो आणि मोहाला वाळवून त्याची पानोऱ्या किंवा तव्यावरती भाजून खायचे. हे माझ्या जीवनातील संघर्षमय जीवन होते. मला एका पिक्चरची गोष्ट आठवते, म्हणजे गाणं आठवते. ते गाणं म्हणजे मदर एरिया मधलं आहे. दुनिया में आए है तो जीना ही पडेगा, जीवन अगर जहर है तो पीना ही पडेगा. एवढं. नक्कीच सर, जीवन म्हटल्यानंतर सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी येतातच. आणि सुखात जितक्या आनंदाने आपण एकमेकासोबत असतो, तसंच दुःखामध्ये सुद्धा एकमेकाच्या साथीनेच आपण ते दुःखावर मात करायला आपण पुढे जायला हवं. आणि ही शिकवण आपल्या जीवन प्रवासातून नवीन पिढीला सुद्धा मिळेल आणि त्यांनी सुद्धा हे आत्मसात करावं. मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा पण बऱ्याच प्रमाणात आहे. लोक आपल्या समाजातील आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोंबडे कापणे किंवा बोकड कापणे अशा प्रकारची प्रथा आपल्या समाजामध्ये जाणवते. तर कुणीतरी म्हटलं की देवावर असावी श्रद्धा पण नसावी अंधश्रद्धा. देवावर असावी श्रद्धा पण नसावी अंधश्रद्धा. कोंबडा बोकड कापून पूर्ण होत नाही मनोकामना. कोंबडं बोकडं कापून पूर्ण होत नाही मनोकामना. प्रसन्नतेसाठी करावी ध्यानधारणा. प्रसन्नतेसाठी करावी ध्यानधारणा. तर आपल्या समाजामध्ये जे अंधश्रद्धा दूर व्हायच्या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन आपल्या नवीन पिढीला कसं देणार, काय सांगू इच्छिता? अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नये माणसाने. कोणत्याही प्रकारचे आजार असो, डॉक्टरकडे जावं, डॉक्टराचे इलाज करावं, बरोबर आहे, लागणारे पैसे खर्च करावे, पण तो अंधश्रद्धेवरती विश्वास करू नये. बरोबर आहे, असं माझं मत आहे. हो, अगदी बरोबर आहे. आपलं शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपलं जे जीवन प्रवास आहे, संघर्षमय आपलं जीवन प्रवास आहे, तर तुमच्यातर्फे आपल्या नवीन पिढीच्या तरुणींना आपलं स्वतःचं आयुष्य त्याचबरोबर समाजाचं प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून काय संदेश देणार? नवीन पिढीने आहे त्या परिस्थितीत जास्तीत जास्त जिद्दीने मनापासून शिक्षणाचा प्रयत्न करावा. कारण शिक्षण एक असे माध्यम आहे की आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकास करू शकतो. कारण शिक्षण हे ब्रह्मास्त्र आहे. बरोबर आहे. या अस्त्राला कोणत्याही अस्त्राचं तोड लागत नाही. शिक्षणाची अस्त्र प्राप्त केल्यानंतर दुनियात कुठेही गेल्यावर, म्हणजे जगात कुठेही गेल्यावर त्याचा उपयोग करता येतो. याला कोणीही चोरू शकत नाही, बेकारही जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून समाजाला विनंती करत आहे, ज्या परिस्थितीत मुलगा जास्तीत जास्त शिकू शकते, समाजाने आपली आवडीनिवडी बाजूला ठेवून जर मुलगा शिक्षित झाल्यावर त्याला बाहेरगावी जाण्याची संधी किंवा नोकरी मिळाली, त्याला अडवू नये. बरोबर, त्याला जाऊ द्यावं.
त्याची तरक्की होऊ द्या, हम्म. त्याच्या सर्वांगीण विकास होऊ द्या. हां. याच्यावर एक म्हण आहे, हम्म, हम्म. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर आहे सर. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. कारण की प्रत्येक मनुष्याचं जे जीवन उज्ज्वल बनवायचं असेल तर त्या मनुष्याचे कर्म हे खूप महत्त्वाचे असतात. आणि कर्म, मेहनत, संघर्ष केल्याशिवाय जीवन उज्ज्वल बनू शकत नाही. तर आपण दोघांनी पण आपला अमूल्य वेळ आमच्या अखिल भारतीय बुरुड समाज तर्फे आयोजित प्रेरणादायी जीवन प्रवास या कार्यक्रमासाठी दिला, त्याबद्दल आपल्या दोघांचं पण मी आपल्या बुरुड समाजातर्फे आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला आरोग्यमय, सुख, समाधानाचे जीवन लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आपल्यासोबत आज प्रेरणादायी जीवन प्रवासामध्ये आजचे मान्यवर होते श्री आदरणीय रामलालजी बोरकर आणि त्यांच्या पत्नी. दोघेही उच्चशिक्षित आणि 1960च्या कालावधीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण केलं, शिक्षणाला महत्त्व दिलं. म्हणतात ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्याला संदेश दिलेला आहे पूर्ण समाजाला, जे समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे. तर अशा समाजाची प्रगती साधायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नक्कीच मित्रांनो, आपण शिक्षण घ्यायला हवं. शिक्षण घेतलं तर आपली तर्कशुद्धपणा आपल्या स्वभावामध्ये येतो आणि आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं ॲनालिसिस आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट वाईट आहे, याचा फरक आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि शिक्षणामुळे नोकरी मिळवणे हा एकच उद्देश नाही, तर शिक्षणामुळे आपली वैचारिक पातळीसुद्धा उंचावते. आणि नक्कीच तुम्ही चार चौघामध्ये गेल्यानंतर काही कुठल्याही विषयावरती बोललं, आपलं मत व्यक्त केलं, तर त्या मतांना नक्कीच एक व्हॅल्यू असते. आणि त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं घटक आहे आपल्या जीवनातील वाटचालीमध्ये. तर अशाच प्रेरणादायी जीवन प्रवासासोबत आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटू. तोपर्यंत आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.